फोडलेला आहे पोळा बघू शकता मोकार जोरात आलेले तिकडे भट्टे अरे रोड सुकवला होता त्यांनी पण मग आले सॅनिटायझर मागं राहिलाय सॅनिटायझर थोडी बगडी केलेली आहे. हॅलो गाईज वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो आज आपण आलेलो गोदावरी नदीवरती मस्तपैकी गाई बी सारायला आणि जवळपास आता 4 वाजले आणि मस्तपैकी आता गाई जे आहे ते मस्तपैकी सावलीला बसून परत एकदा चारायला गेलेले इकडे पाठीमागं बघू शकता. आणि त्याचबरोबर आता आमच्या गँगचा प्लॅन झालेला आहे मस्तपैकी टांग्यांना गोरे तयार करते. इकडे सॅनिटायझर आहे आणि इकडं दाद्या बाई मस्तपैकी त्यांची दोघांची तयारी चालू आहे बघू शकता. मस्तपैकी आता ते हा एक ढवळा बैल आहे आणि काळा बैल आहे. याचं नाव सुंदर आहे आणि याचं काही नाव आहे रे हा दादाने त्याच्या बाई गोऱ्याचं नाव सुंदर ठेवलं. इकडे सॅनिटायझरने काय ठेवलंय सॅनिटायझर काय नाव ठेवले लाल्या. चला सुंदर आणि लाल यांची दोघांची शर्यत होणार आहे आणि जवळपास दररोज 4 वाजता ते अशी इकडे खाली आल्यावरती असेच मस्त पैकी दररोज प्रॅक्टिस करीत राहते काही विषय नाही. आता जवळपास त्यांची सगळी तयारी काही झालेली आहे बघू शकता. चरडे बिरडे बांधून सगळं काही झालेलं आहे. तर चला आता बघूया त्यांची ट्रेनिंग दाद्या भाई कसं देतं त्यांना. तरी त्यांच्यातला आज एक माणूस नाही फाकडा सिंगला काम असल्यामुळे तो काही आज आला नाही त्याच्यामुळे दोघंच जण आहे आणि दोघंच त्यांना तयारी करते मस्त की त्यांना जायचं घेऊन. तर चला थांबा मला घेऊन जाशील तुम्ही अरे थांबा. तर चला मित्रांनो पाठीमागचं कॅमेऱ्याने बघूया कसे पाहत्या कसे नाही. लेट्स गो. तर चला फायनली गँग रेडी आहे. 1 2 3 स्टार्ट. चला हो 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 सुटलाय पोळा सुटलाय आणि बघू शकता मोकार पळवते सावली त्याच्यामुळे काही विषय नाही अरे आणि त्यांनी चुकून दिलेला आहे रस्ता चुकवलेला आहे. सॅनिटायझरने रस्ता चुकून दिलेला आहे. गँग खाली नाल्यात नाही गेली म्हणजे बरं आहे. अरे काट्या कुट्या दादे इकडं मोकळ्यात घ्या ना का रे कसे. तर बघू शकता आता इकडं कुठं काट्या कुपाट्यान म्हणजे चालले काय माहिती झमेलाच्या गँगचं. त्याच्या पाठीमाग आपण चाललेलो आहे आता कुठं घेऊन जाता काय माहिती ट्रेनिंगला. ते म्हणे दररोज इकडेच हिंडत राहतो पण मग त्यांचा काही झमेला कळ्या ना. जवळपास दाद्या आणि सॅनिटायझर दोघं संगच राहत्या आणि तंगडलंय परत एकदा आणि परत एकदा लाल्या गोऱ्यांनी सॅनिटायझरच्या लाल्या गोऱ्यांनी त्यांचा रस्ता चुकून दिलेला आहे. परत एकदा ते खाली गेले ते काय त्यांचा गोरा ऐकत नाही. सॅनिटायझर थोडा कच्चा याच्यामध्ये दाद्या भाई पूर्णपणे माहिती आहे त्याला कसं काय पळवायचं काय त्याच्यामुळे दाद्या भाई खत्री पळवतोय पण सॅनिटायझरचा झेमेला आहे त्याच्यामुळे आता गँग झाका बदलते. चला सॅनिटायझर त्या साईडनं जाय. चला आता सॅनिटायझर नवीन असल्यामुळे दाद्याने त्याला तिकून टाकलंय. दाद्याला जास्त एक्सपिरियन्स असल्यामुळे दाद्या आता इकून आलेला आहे. थोडीशी बगडी होता ना गँगची सरट कुठं आटकून दिलेले काय माहिती. हो सॅनिटायझर आहे के निशे हो बाबर सॅनिटायझरने काहीतरी बघितलंय झमेलाचे थोडासा. चला आता गँग परत एकदा चालली आहे आणि कुठं जाते काय माहिती काही सुटाना. अरे रे 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 आणि पळवली गँगनी आणि आता थोडी जोरात सुटले. हो 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 आणि मगाचपेक्षा आता मोकार रोडला मोकार पळवत गेलेले बघू शकता. मोकार पळवले त्यांनी आता कुठून येतात काय माहिती. मस्त लांब गेलेले. दाद्या कुठं चालले भट्टे इकडे चालले का तिकून कधी येणार लगेच. तर आता गँग आहे ना इकडं समोर एक डिपी आहे म्हणजे तिकडं रस्ता आहे तर मोकळ्या रस्त्याने येणार आहे. तर चला आता येईल आपण थांबू तिकडून परत एकदा जोरात येतात मग बघूया किती जोरात येत्या काय वगैरे. चला आणि फोडलेला आहे पोळा बघू शकता मोकार जोरात आलेले तिकडे भट्टे अरे रोड सुकवला होता त्यांनी पण मग आले सॅनिटायझर मागं राहिलाय सॅनिटायझर थोडी बगडी केलेली. चला मोकार जोरात पळते त्याच्या पाठीमागं आपण जाऊया पळत. हो बघू शकता मोकार बळीत आणलेलं आहे त्यांनी काही विषय नाही. इकडे या गाई पिन बघू शकता त्यांच्या बाकीच्या गाई इकडे सारख्या आहे. त्यांच्या संग माझा बी एकदम झालेला आहे मोकार पळत घ्या. दादा भाई शिकला भाई काही विषय नाही बघू शकता. लाल्यानं सुंदर त्याच्यामध्ये सुंदर थोडा खत्री पडतो. लाल्या जरा थोडा रोड चुकून देतो म्हणजे सॅनिटायझर रोड चुकून देतो. सॅनिटायझरला काही रस्ता कळत नाही कुठं घुसून देतो तो काठ. आता दाद्या भाईने पूर्णपणे ट्रेन केला त्याच्यामुळे काही विषय नाही शिकला आता तो. दाद्या माता याच्यावर किती दिवसांनी टांग्यांना आता हा ना. मग मला तुम्ही सांगितलं एखाद बक्षीस घ्यायला लगेच मग अरे एवढे जिंकले आता ते. अरे तू शिकवायला असल्या विषयच नाही काही तिथे तू सॅनिटायझर असल्यावर सॅनिटायझरने थोडा जमेला केला दाद्याचा. दाद्या बरोबर पळतो पण मग सॅनिटायझर काय त्याच्या बरोबर पळत नाही.
त्यांनी गोरे पण एकदम खतरनाक ट्रेन केलंय, पण मग काय आता थोडा झेमेला असल्यामुळं चालून घ्यावं लागतं. काय करते आता. सॅनिटायझर थोडा नवा याच्यामध्ये, पण मग हळूहळू तो बी शिकून जाईल, काही विषय नाही. त्याला गोरे बिरे पळायला नाही, त्याला बदकं मामाच्या गावाला जायलाच आवडतं. कधी हा बघू शकता, दादाला सगळं माहिती आहे. आणि पळवलंय त्यांनी परत एकदा, काही विषय नाही. सुटली आणि स्टॉप घेतलेला आहे तिला जाऊन. आता इकडं बघू शकता मस्त त्यांच्या गाई, ज्या बाकीच्या गाई आहे त्या मस्त इथं चरते आहे, काही विषय नाही आहे. आपल्या ज्या गाई त्या इकडे आहे. आणि शंकरमामाच्या म्हशी कुठे गेल्या काय माहिती, तिकडे वाटतं शंकरमामा त्या साईडला आहे. आता गँग तिथे त्या ठिकाणी एक स्टॉप घेते, तर चला तिथं जाऊया. तिथून परत इकडे येणार आहे. असेच ते जवळपास 4 ते 5 राऊंड मारत्या मस्तपैकी अंधार होसपर्यंत, आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या जायच्या टायमाला स्टॉप घेत आहे. बघू शकता या दाद्या व्हायच्याच गाई आहे. थोडी मार्की, थोडं सावध राहावं लागेल, नाही तरी का शिंग मोठं यायचंवाला द्यायचा शिंगा बिंगाचा गपके. चला आता भेटूया डायरेक्ट दाद्यान त्यांच्या जवळ. आणि या गाईना मारलं नाही म्हणजे बरं. हो 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 पाहते, पण काही नाही मारित नाही ती. गँग आता परत पहिल्यांदा ज्या जागून सुरुवात केली परत तिथं आलेले. गँगची थोडी बगळीच होईल दिसते. दादाने डायरेक्ट टोपी काढली म्हटल्यावरती बगळीच होईल थोडीशी. आणि इकडं आमच्या काकूला गाईंना थोडं थकवलंय, त्याच्यामुळं जमेला झालाय त्यांचावाला. मकर गाई झपको राहिल्या त्या. हा नाही ना चारते आहे तिथे, त्या काय कुठे नाही गेले. नाही त्या काय तिला चारते आहे ना. आणि काकूची थोडी बगळी गेली त्यांच्या गाईना. त्या गाईला पाळत. आणि इकडे दाद्याच्या चपलीत काटा भरला आहे, त्याच्यामुळे आता दाद्याच्या चपला काढताय, चपलामधून काटा काढताय. आणि त्याची टोपी बघू शकता किती स्टाईलची त्यांनी केली आहे. उलटी पालटी करून घालून घेतली. बाटलीची काय आयडिया दाद्या. अरे आणि इकडे सॅनिटायझरचा झेमेला वेगळाच राहतोय. त्याला गोरे बिरे पळवाय नका, त्याला नुसतं गावाला मामाच्या गावाला तिकडे जायला सांगा. आता परत त्याला 26 तारखेला लग्न आहे, नुसता गावाला पळवतो तो. सॅनिटायझर काय झेमेला आहे. आता कुठं जायचंय परत बीएडला. कुठं हा बाप नुसता बीएडला पडतो. बीएडला काबर पडतो तो आता. बीएडला दाद्या काबर सॅनिटायझर काबर जातो तो. आता आपल्याला दाद्या भाई सांगणार आहे. त्याला दाद्या भाईला त्याचे सगळे झेमेले माहिती आहे. दोघं गँग सांगत राहते खाली आल्यावरती, त्याच्यामुळं सॅनिटायझरने त्याला काहीतरी सांगितलं असेल. दाद्या भाई काबर जातो सारखा. मी मामाची पोरीला करणार आहे. हो हो त्याला मामाची पोरगी करायची, त्याच्यामुळे तो आतापासून सेटिंग लागतोय, काही विषय नाहीये. बघू शकता गुलाबाचं फुल देऊन आलाय, आणि मामाच्या पोरीचं नाव घेतल्यावरती किती गोड हसतोय तो. बघू शकता किती गोड हसतोय तो. तिकडं शंकर मामा गागताय. कांतींची गाय कुठे गेली काय माहिती. का हो मामा, म्हशी आई काटन मध्ये होत्या ना इथं. मी ऊस आपण नाही ऊस लागलं तिथं होत्या का म्हशी. अहो तिथंच होत्या. आणि तिकडं शंकर मामाच्या म्हशी थोड्याशा साईडला गेल्या असं वाटतंय मला. म्हशींना त्यांची थोडी बगळी करेल दिसते. त्यांच्याकडे 3 गाई आहे आणि एक म्हैस आहे, पण ती म्हैस वेगळी का आणि गाई वेगळी का राहते, त्याच्यामुळे बगळी होईल दिसते थोडीशी. तर चला आता गँगचा दम झालेला आहे. आणि यानंतर आता दुसऱ्या राऊंडला गँग तयार आहे. आणि दुसऱ्या राऊंडला आता गँग मस्त जोरात जाणार आहे, काही विषय नाही आहे. हो थांबा थांबा. हो 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 हो. आणि सॅनिटायझरने आता गोळा तिरपा करून दिला आहे, पण दाद्या भाईने परत सरळ केलाय झपका टाकून. हे काय करून दिलाय गाठण. अरे आणि गोरेंनी गँगचा थोडा बगडी करेल दिसतीये. त्यांना जायचं ह्या रोडला घेऊन ये, पण त्या इकडं ना जाता इकडं कुठे काट्यामध्ये घुसताय काय माहिती. सॅनिटायझर त्यांची सगळी हा त्याच्यामुळे सॅनिटायझर याच्यात काही चुकी नाही आहे, काही विषय नाही. तर चला आता गँगने आता थोडी बगडी होईल दिसते. चला आता इथून जातील गँग, पण बघूया परत एकदा कितीच वारा जाते किती नाही. आणि इकडं दाद्या व्हायचा मेंदू आउट केलेला आहे सॅनिटायझरने. अरे त्याला काय गोर रेटत नाही. दादीने आता शेवटी सोडून घेतले. लाल्या आणला इकडं. सुंदर काही आहे ना सॅनिटायझरला,
चला त्याला थोडीशी मदत करू लागू आता असं वाटतंय त्याच्या पाहून क्यू येऊतीये हा असं असं मग फायनली आता सुंदर पण आलेला आहे काही विषय नाही आहे. आणि सुंदरचा काय सॅनिटायझर झेमेला वेगळाच करतो एवढा सुंदर असून अरे सॅनिटायझर अरे बघू शकतो सॅनिटायझरची स्माईल एक नंबर त्याच्या स्माईलच मोकर पुरी फिदा होत्या त्याच्यावर काही विषय नाही आहे का रे दाद्या तिची स्माईलच लय खतरनाक आहे बघू शकता खतरनाक. पोरं सोडू त्याच्यावर पुरी पट्टी मारते. हो 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 लाल्या थांब दाद्या वहिनी परत आडबंग गाठण दिली आहे आणि आता ही आडबंग गाठण नंतर आता परत दोन्ही गोरे आता टांग्याला लागले. चला आता परत एकदा बघूया किती जोरात जातात किती नाही. चला हां 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 जाऊ द्या नाही आटणार जाऊ द्या सेंटर पण भागो चला पळवलेलं आडबंग धडबंग मध्ये पण मग परत त्यांची थोडी बगडीच होईल दिसते. दाद्या बरोबर पळवतोय पण सॅनिटायझरला काही पळवता येत नाही आहे. आणि मामाच्या म्हशी पण सापडलेल्या आहे बघू शकता त्या तिकडे आहे का म्हशी मामा आहे चला परत एकदा गँग ह्या रोडने घुसली पण त्यांचा थोडा बगडाच होतोय. बगडा बगडी दोन्ही मिक्स आहे आणि गेली गँग तिकडे. चला बघू शकता आणि या साईडला आपल्या गाई बी पण बघू शकता कशा चालत आहे. तर चला आता मस्तपैकी मित्रांनो 5 वाजले आणि आता आपला घरी जायचा वेळ झालेला आहे. आणि ती गँग अजून जवळपास 1 ते 2 राऊंड देतील त्यांना तेव्हा शांत बसतील. त्या अगोदर आपला जो आजचा हा व्हिडिओ येत थांबूया. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.